मी वकिली केली. नारळ मला दुसऱ्यालाही नेता आला असतं. मला सगळ्या जिल्ह्यात आमचा परिचय, पण हे नारळ रामरायाच्या जिल्ह्याला भेटावं, निवृत्तीनाथाच्या जिल्ह्याला भेटावं म्हणून पहिलं नारळ नाशिक जिल्ह्याला भेटलं. हे बघा, इथून पुढे ते होकर कोणाला नारळ देईल, पण त्यांना सांगितलं दुसरं नारळ तुम्हाला. मग ते काय म्हणणार, पहिलं कोणाला भेटलं नाशिकला, तिसरं तुम्हाला. मग ते काय म्हणणार, पहिलं कोणाला भेटलं नाशिकला. चंद्रावर लाख माणसं गेल्यानंतर पण नाव निघत जो पहिला गेला त्याचं कोणाचं निरामय, त्याचं नाव निघत का. तसं वर्षभर अख्ख्या महाराष्ट्रात, तेलंगणा, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश सगळीकडे उत्सव होतील, पण नाव पहिलं निघणार नाशिक जिल्ह्याचं. महाराज वकील चांगला लावला का निकाल चांगला लागला, ही उज्ज्वल निकम आहे. असो सगळ्यांना विनंती आहे की आपण या उत्सवाला यायचंय. उत्सवाची तारीख त्याच्या तारीखही छापलेली त्या रोजनिशीमध्ये 2 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान. इथून अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर उत्सव आहे. गाव भरवशाचं ठिकाण भरवस फाटा, इथून लासरगाव विंचून भरवस फाटा अवघा पाऊण तास लागत जायला यायला महाराज. तर गाथा पारायण आहे, उन्हाळ्यात आहे, गुढीपाडव्याला त्याचा काल आहे. सगळ्याला विनंती, आपण खरंच मोकळे आहात. काहींची पोरं कारभारी झालीत ना, सगळ्या वयोवृद्धांना विनंती, तुम्ही पारायणाला या. सगळ्या मावल्याला विनंती, आता सुना चांगल्या काम करायला लागल्या, नाही तर मग सुना पारायणाला त्यात तुम्ही भांडे घासा. तर सगळ्या मावल्यांना आणि महिलांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे, पुरुषाची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे. फार सुंदर. आता इथं जगताप काका बसलेत, या मंडळीने लई जीवाचं रान करून ते नियोजन केलं मला. आणि म्हणून दत्तू काका आहेत, इथं मांडवाची सुपारी द्यायला दोघंही काका होते, दत्तू काका आणि जगताप काका. आणि म्हणून सर्वांची मुक्कामाची व्यवस्था आहे. आपण 2 एप्रिल ते 9 एप्रिल 8 दिवस तुकोबा यासाठी काढावं. आपण नको त्या जागरणाला फिरत होत, नको त्याच्या वास्तुशांतीला फिरत होत, नको त्याच्या वर्षश्राद्धाला, नको त्याच्या लग्नाला. तुकाराम महाराजासाठी कधी नाही फिरलो मायबा. 8 दिवस तुकोबा यासाठी वेळ काढा, पारायण करा जगद्गुरु तुकोबा यासाठी. 8 दिवस, फक्त 8 दिवस. त्यांनी 305 असं कीर्तन ऐकलं का तुम्ही की ज्याच्यात तुका म्हणे आलं नाही. प्रत्येक कीर्तनात तुका म्हणतो. तुकोबारायचा अभंग घेतला नाही असं भजन झालंय का? कुठंच सापडत. तुकाराम महाराजाचं नाव महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे निघत. म्हणून तुकोबाराय असे जनमानस, राजमान्य, समाजमान्य, देवमान्य, संतमान्य, शास्त्रमान्य जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून प्रत्येकाने पारायणाला बसायचंय. 4 ते 6 काकडा होईल, 6लाच नाश्ता. इतक्या लवकर पपेचाही देणार नाही, पण आम्ही देणार तुम्हाला. 6ला नाश्ता आणि 6:30ला संगीत गाथा पारायण. एका अभंगाला 1 चाल, अशा 4092 अभंगाला 4092 चाली ऐकायला भेटतात. आणि व्यासपीठ चालवायला 375 असल्यामुळं आपल्या नाशिक जिल्ह्यातले 375 कीर्तनकारांना वर बसायची सोय केली. बघा आता कोणाचा नंबर लागतोय. आपण सगळेजण या नवनाथ महाराजांकडे इकडलं नियोजन आहे. आपण सगळ्यांनी व्यासपीठावर बसायचं. 375 कीर्तनकार व्यासपीठ चालवणार. व्यवस्थित तुम्हाला ऐकायला भेटतोय. म्हणाला काय नियोजन आहे, ला जवाब. नाद नाही करायचा, हातच धरायचा नाही, पायच धरायचा. तुकाराम महाराजांचा. 375 कीर्तनकार व्यासपीठावर बसतील. व्यासपीठ चाललं जाईल. बरं, नंतर मग पारायण झालं का गावगावच्या भाकरी येणार. चांदवडला 2 प्रकारची जबाबदारी. एक दिवस गावातून भाकरी द्यायच्या आणि शेवटच्या दिवशी पोळ्या द्यायच्या. ते सांगतो कसं द्यायच्या. तर आपल्याकडं भाकरी येणार सकाळून 20 गावांची. दररोज एका गावाने 2000 भाकर द्यायची. अशा 40,000 भाकर संध्याकाळी येणार आणि 50,000 भाकर संध्याकाळी येणार. सकाळ संध्याकाळ 2 टायमाची भाकरीची पंगत बसवलेली. पण इतर खर्च मात्र आपल्याला करायचा आहे. भाजी, आमटी, स्वीट, फिल्टर पाणी, पतरवाडी, द्रोण, हे सगळं खर्च आपल्याला करायचा सगळ्यांना. आणि मग हा अन्नदानाचा खर्च. मग नंतर दुपारी 3 ते 5 तुकोबारायचं चरित्र ऐकायला भेटलं. 5 ते 6 हरिपाठ, 6 वाजता कीर्तन. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, आदरणीय रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय तुकाराम महाराजाची वंशज बापूसाहेब महाराज देवकर, आदरणीय अर्जुन लाड गुरुजी, असे चांगले कीर्तनं तुम्हाला ऐकायला. अभ्यासू कीर्तनकाराची कीर्तनं ठेवले. ज्यांनी कधी वाड्यातून 500 रुपयासाठी गाडी मागं आणली नाही अशाचीच कीर्तनं ठेवलेली आहेत. आणि म्हणून आपण अशा अनुभव संपन्न लोकांची कीर्तन ऐकायला तिथे या. कीर्तनाला 500 टाळकरी. आपल्या प्रत्येक गावाच्या टाळकऱ्यांच्या याद्या चालल्या. त्या टाळकऱ्यांनी टाळ घेऊनच उभा राहायचं. 500 नवे टाळकऱ्या टाकलेत गोंड्याचे. आणि टाळ म्हणजे असे ते काही उंदराचे कान नाही, घळा वाजते टाळ. असे मोठे मोठे टाळ आहेत मला. इकडून 250 टाळकरी, इकडून 250 टाळकरी, इकडून 25 पाखवाज, इकडून 25 पाखवाज.
चांदवड तालुक्याच्या सगळ्या पखवाजाचं नियोजन रमेश महाराज यांनी यादी करायचं काम चाललंय. एक दिवस चांदवड तालुक्याचे पखवाजे, एक दिवस येवला तालुक्याचे, एक दिवस निफाड तालुक्यातले, एक दिवस सिन्नर तालुक्यातले, एक दिवस नांदगाव तालुक्यातले, एक दिवस कोपरगाव तालुक्यातले, असे 8 दिवस 8 तालुक्याला दिलेले. दररोज नवीन तालुक्याचे पखवाजे वाजवलेला. ज्या दिवशी देहूकराचं कीर्तन आहे त्या दिवशी 375 पखवाज लावून कीर्तन होणार. घोडीवर पखवाजाला झोन, ओ टाळाला गादी, उगा टाळ टाकून नाही लय राग येतो. टाळ कोणी टाकला तर मला विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी. आमच्यात विठ्ठल टाळ म्हणजे विठ्ठल आहे. वा, सुंदर नियोजन. वा, आणि संध्याकाळी महा अन्नदान. संध्याकाळी जवळजवळ 30,000 लोकांचं अन्नदान रोज. शेवट 50-50 हजार लोकांचं अन्नदान आहे. अशी सुंदर नियोजन. हे झालं कीर्तन पारायण मंडप. या पारायण मंडपात 4092 वाचकांचं पारायण. वाचक जास्त होणार आहेत. आम्ही 7000 गाथी छापलेले आहेत. तर अभंगगणी एक वाचक आहे आणि प्रत्येकाला अभंग दिला जाणार. मला असं म्हणायचंय, त्या जर अभंगाला जर तुमचं नाव जोडलं गेलं तर किती तुम्ही त्या पाहुण्याने माझं नाव नाही टाकलं पत्रिकेत, अरे सोन्या तुकाराम महाराजाच्या गाथ्यात नाव आलं पाहिजे ना आपलं. कोण वाचक बसणार आहे त्याचा अहवाल प्रसिद्ध होणार आहे. आणि कोणत्या वाचकाला कोणता अभंग आलाय ते हे नाव आणि तो अभंग त्या अहवालातून अख्ख्या नाशिक जिल्ह्यात तो अहवाल झाला आहे. आणि मग पाहुणे फोन करते, का तुम्ही तर नुसते गावात दिवसभर गांजा फुकीत आहे, काय झालं पारायणाला बसा. पण तुमच्या गावातल्या बाकीच्या वारकऱ्याचं नाव आलं, तुमचं नाव नाही आलं, आणि ते अभंग बी नाही आला. प्रत्येक वाचकाचं नाव येणार आहे तिथं, त्याला अभंग दिला जाणार आहे. म्हणजे 8 दिवसात त्या वाचकाने 8 दिवसात पारायण तर करायचंय, पण जो अभंग दिला जाईल तो सकाळी एकदा वाचायचा. 4092 वाचकाने सकाळी एकदा एक अभंग वाचायचं. म्हणजे त्या वांडपात सकाळी एक गाथा पारायण होणार, दुपारी एकदा तो अभंग वाचायचा. काय 1 मिनिटाला का तो अभंग वाचायला. दुपारी एक पारायण होणार, सायंकाळी एक. म्हणजे दररोज 3 पारायण होणार आहेत त्या मंडपात 8 दिवसात एक. आणि गुढी पाडव्याला आपल्याला 1 मिनिटात गाथा पारायण करायचं. याची नोंद जागतिक गणेश बुकात करायची. नाशिक जिल्ह्याचं नाव गणेश बुकात गेलंच पाहिजे या अंगाने, परमार्थाच्या अंगाने. असं माझे तळमळे किंवा जावं ह्या लोकांनी तळमळीने केलंय तर हे नाव समाजात आलं पाहिजे. आणि म्हणून ही फार मोठा उठारेट आहे. तर आपण त्या अभंगाला न्याय द्यायला या. त्या अहवाला तर ते अहवाल तिकडे जाईल, मग नातू म्हणते आमच्या आजोबाचं नाव नाही आलं याच्यात. आणि म्हणून तुम्ही पारायणाला यायचे. प्रत्येकाने पारायणाला बसायचं. हे झाला पारायण मंडप. नंतर भजन मंडप आहे. तर 2 तासाचा पहारा आहे त्याच्यात. आणि 2 तासाला 12 गावाने पहारा. एका गावाला फक्त 10 मिनिटं भेटणार. त्या गावाने 10 मिनिटं तुकाराम तुकाराम या भाषणाला चाल लावायची. त्या 10 मिनिटात लगेच त्या गावाने तिथं जाऊन बसायचं. दुसरं गाव पुकारा जाईल, गोपाने भजनी मंडळाने चाल लावायची. भाडगावचे बोहेगाव त्यांनी लावा, शिरसानं मालसानं त्यांनी येऊन तिथं चाली लावायची. असं 2 तासाचा पारा झाला का हे 12 गावं बसणार. दुसरी 12 गावं परत 2 तास पारा देणार. असे दररोजचे 144 गावांचे पारे आहेत महाराज. असं पण आजचे 144 गावं उद्या नाही, उद्याचे परवा नाही. असे सगळा नाशिक जिल्हा बसवलाय त्याच्या पहाऱ्याला. पहारा मंडप राहील. आणि नंतर 3रा मंडप आहे तो कृषी प्रदर्शन आहे. माझी विनंती, इथं ज्याचा कृषी व्यवसाय आहे तिथं स्टॉल लावा. कारण इथून मागही असं कृषी प्रदर्शन होणार नाही, इथून पुढेही असं होणार नाही. असं सुंदर कृषी प्रदर्शन तुकोबराची प्रमाणं टाकून पेरणी यंत्र तिथं मढे झाकोनी करती पेरणी अशी प्रमाणं राहणार. जिथं बियाणं आहे तिथं अच्छा नाही मिळलं तर बीज अशी बीजाचीच प्रमाण वाहत. बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहत. सुंदर. ज्याचं 2 व्हीलरचं आहे तर ते गाडीचेच प्रमाण भेटणार. ते अभ्यासून आहे तिथं विषय अभ्यास करूनच प्रमाण काढायचे. आणि म्हणून माझी विनंती की आपण याचा सगळेजण लाभ घ्या. आणि आता याचा थोडासा खर्च मोठा आहे. आपल्याला अन्नदानासाठी प्रत्येकाने या कार्यक्रमाला मदत करायची आहे. मदत काही करायची नाही. तुकाराम महाराजाच्या कृपेने आपलं खरंच चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. तर प्रत्येकाला विनंती, तुकाराम महाराजांनी 375 वर्ष आपल्याला दिले. आपण 375,000 रुपये देऊ नका, फक्त 5,000 रुपये देऊन या सप्ताहाचं सभासद व्हा. कारण याचा सभासदी सप्ताह आहे. आणि सभासद आतापर्यंत जवळजवळ आमच्याकडं 1000 सभासदांची लिस्ट आलेली. आम्ही सभासद होतो. 5,000 रुपये आपण चांदवडला गेलं तर आपल्याला खाय प्यायला आपलं चहा प्यायलाही पुरत नाहीत मग. आणि म्हणून प्रत्येकाने आपले मुलं आपल्या चांगल्या मुली आपल्या घरात आल्यात, आपल्या मुली चांगल्या घरात दिल्या. मला एक जण म्हणलं, महाराज मी तर सभासद होणार पण माझ्या 2 मुली चांगल्या घरी दिल्या, त्या दोघींनाही सभासद करून द्या. आणि एक सुनबाई घरात आली, त्या सासऱ्यांनाही व्याह्यांनाही सांगितलंय तुम्ही सभासद व्हा. एक जण कोणी म्हणतो मी 5 सभासद देतो, कोणी म्हणतो मी 10 सभासद देतो. प्रत्येकाने तुकोबरायासाठी काहीतरी काढून ठेवा.
5,000 रुपये म्हणजे काही किंमत नाही महाराज. प्रत्येकाने या सप्ताहाचं सभासद व्हा. आणि विशेष जबाबदारी चांदवड तालुक्यात अशी, गुढीपाडव्याला जबाबदारी तुमच्यावर आहे. गुढीपाडव्याला तिथं काल्याचं कीर्तन संध्याकाळी, सकाळी मांडे आपण बनवायचेच. पण प्रत्येक माऊलीला विनंती, 5 मांडे तुकाराम महाराजासाठी बनवायचे त्या दिवशी. वा, तुकाराम 4 त्यांच्यासाठी आणि एक आपल्या पप्याच्या बापासाठी, असे 5 मांडे बनवायचे. आणि आपल्या गावात जिथं एक हे राहील मंदिर, आता या चांदवड फुले कॉलनीतले सगळे या मंदिरात जमा करायचे. आणि दुपारी आपलं जेवण खावण झालं का 2 वाजता इथं मांडे गोळा करायचे आणि 4 वाजेपर्यंत भरबसला घेऊन यायचं. 4 ते 6 काल्याचं कीर्तन आणि 6 वाजता 1,00,000 लोकांना मांडे भोजन. किती? 1,00,000. याचंही क्रेडिट दुखत नव्हतं वाटायला. 1,00,000 लोकांना मांडे भोजन कोणीच घातलेलं नाही महाराज. आदरणीय शिवाजी काका जगताप यांनी 5 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी जाहीर केले होते. दत्तू काका राऊत यांनी 1,00,000 रुपये, संपत काका ढोलसे यांनी 1,00,000 रुपये. ज्याची जशी परिस्थिती, आता लईच मोठा बागायदार आहे, त्याने 5,000 देणं म्हणजे अपमानाचीच बाजू आहे त्याची. त्याला जसं वाटेल तसं त्याने द्या. आपल्या चांदवड आणि या कार्यक्रमासाठी तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवरून निघणार आहेत आणि त्या पादुका हेलिकॉप्टरने येणार आहेत महाराज. वा. आणि चांदवड, येवला, निफाड, सिन्नर या कोपरगाव या तालुक्यांना हेलिकॉप्टर प्रदक्षिणा करणार आणि तुकोबारायांच्या पादुका तिथं 8 दिवस आपल्याला दर्शनाला राहणार. तर तुकोबारायांच्या पादुका पुढंच भजन चालणार आहे 24 तास. तुकाराम तुकाराम जप पहारा. सकाळचे का पारे वेगळे, संध्याकाळचे पारे वेगळे. माझी विनंती, असा उत्सव आपल्याला पाहायला भेटणार नाही. मरता खेपी तुम्हाला ध्यान येईल की आमच्या जिल्ह्याला पहिलं नारळ भेटलं होतं आणि त्या उत्सवाला मी पारायणालय होतो. 5,000 सभासदात मी नाव होतं माझं. हे मरता खेपी तुम्हाला ध्यान येईल. तुकोबराय जसं संतोबा तेल्यासाठी आले तसं तुकोबरायचं स्मरण तुम्हाला नक्की वैकुंठाला घेऊन जाईल. हा त्यांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. आणि म्हणून प्रत्येकाने सभासद व्हा, वाचक व्हा, टाळकरी व्हा. आणि शेवटच्या दिवशी 5-5 मांडे तुम्ही बनवायचे. बापाच्या बापाला सांगायचे मांडे घ्या, गावातले सगळे मांडे गोळा करा, तिथे घेऊन या. चांदवड तालुक्यावर जबाबदारी. इथं नवनाथ महाराज आहेत, रमेश महाराज आहेत, माऊली आहेत, पत्रोड माऊली, सगळी मंडळी. आपण सगळ्यांकडे ते नियोजन, प्रत्येक गावातून मांडी. आपण नाशिकचा मांडा आतापर्यंत पुण्याला गेला, पंढरपूरला गेला, पैठणला गेला, पण आपण नाशिकच्याच लोकांनी आता नाशिकला मांडा खाऊ घालायचा. आपला मांडा भागणं आपल्याला त्या दिवशी स्वतंत्र करायची गरज नाही. गुढीपाडव्याला आपण मांडे करतोच महाराज. तर फक्त 5 मांडे जास्त करायचे. तुकाराम 4, पप्याच्या बापाला 1 5, असं असे 5 मांडे प्रत्येक माऊलीने करायचे. इथं जमा करा, मग तिथे मांडे येतील. आपण सभासद वा सभासदाचं पावती पुस्तक मी जमलं तर संजय महाराजांकडे ठेवतो. त्यांच्याकडे पावती घेतल्याशिवाय पैसे देऊ नका, कारण ते आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात काय अर्थ. कोणी म्हणून हा बीज कारभारी येते असं जोडणार नाही. तर प्रत्येक पावती घ्या मग पैसे द्या. असं पावती कोणाकडे तरी म्हणजे कोणाकडे देऊ नका. संजय महाराज भरोशाच माणूस म्हणून आपल्याकडे पावती पुस्तकं राहतील. आणखीन ते आमचे सागर भाऊ आहेत, त्यांच्याकडे पावती पुस्तक राहील. आपण त्यांच्याशी संपर्क करा. दत्तू काकाकडे पावती पुस्तक राहील. आपण तुकोबरायासाठी सभासद व्हा अशी विनंती. त्यात कोणी रुपये खाणार नाही. मी तर पहिल्या दिवशी सांगितलंय, न खाऊंगा न खाणे दूंगा. पताका घेऊन येणार, शेवटच्या दिवशी गोंगडी झटकणार, निघून जाणार. महाराज मला रोज 2 कीर्तन आहे, माझा आवाज सांगत असं. मी माझं सोडून तिथं राहून राहिले. फक्त या जिल्ह्याला पहिलं नारळ भेटलंय आणि या जिल्ह्याची नोंद गिरणीत बुकात परमार्थाच्या अंगाने अचूक झालेली नाही. तर आपल्याला तर करायची. असं मांडे भोजनाची, जपाची, 1 मिनिटात गाथा पारायणाची अशी वेगळी वेगळी नोंद होईल. आणि याला तुम्ही राहणार आणि ते अहवाल येणार. ते सगळ्यात जिल्ह्यात अहवाल जाणार. मग कोण वाचक होते, सभासद कोण होते, सभासदाचं ज्यांनी ज्यांनी 5,000 रुपये दिले त्या गावात ते बोर्ड लावला जाणार, जिथं सकाळी माणसं गोळा होते. आणि मग तुम्ही म्हणता आपलं नाव नाही आलं. मग लोक म्हणते का तुमचं तर पेटायचं नाही, तुमचं तर नाव नाही दिसत याच्यात. मग पाहुण्याचे फोन येते ना, अहवाल घरी आलाय पण तुमचं गाव दिसलं, नाव परसूल दिसलंय पण नाव तुमचं काय नाव दिसत नाही याच्यात. म्हणून हसायची पाळी येईल असं काय करू नका. पाहुणे रावण्याचे फोन येतील आणि ते उग खाली पाहायची पाळी आणू नका. आपण याचे सभासद व्हा अशी विनंती. गाववारी तालुक्यावारी त्याचे अहवाल येणार आहेत. सगळ्या नाशिक जिल्ह्यात अहवाल पाठवायचा महाराजाचा. अहवाल छापायला 5 लाख रुपये लागला. पण ज्यांनी दिलंय त्याचा पारदर्शकपणा राहतो. नाही तर बरेच लोकांना खिशात सप्ते घालायचा ना दे महाराज. ते तसं होणार नाही. त्याचे अहवाल छापणार, सगळा हिशोब राहणार. अगदी सुंदर. न खाऊगा न खाणे दुगा, सेवा या तत्वावर आपल्याला हा उत्सव करायचा. विठ्ठल जय जय.